नाही, त्याचं कारण असं आहे की मी लहानपणीच आई वडिलाला मुकलेलो आहे आणि माझी स्वतःची भावना अशी असायची की मी पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या ह्याच्यामध्ये स्वतःच्या आई वडिलाला पाहत असायचो. तर ज्या वेळेला घरं ज्यावेळेस बनविलं, ही वास्तू बनविली, त्यावेळेला माझी भावना अशी असायची की घर म्हणलं तर हॉल म्हणलं की समोरून येणारं सुख असू किंवा संकट असू, हे मी माझ्या यांनी पिलू शकतो का नाही शकतो याचा पूर्ण आत्मविश्वास मला नसायचा. तर त्याच्यामुळं मी पांडुरंगाचा आणि रुक्मिणीची स्थापना इथं केली की परमेश्वरा, तू माझ्याच नाही तर माझ्या अवतीभोवती येणारे माझ्या परिवारावर, माझ्या मित्रपरिवार ज्याच्यावर मी प्रेम करतो, त्यांच्यावर जे संकट येते त्यांना फेस करण्यासाठी ते स्वतः असावेत, म्हणून मी माझ्या श्रद्धेने त्यांना आणून बसविलं. आणि ज्यावेळेसपासून आणून बसविलं, मग ते विठ्ठल रुक्मिणीच्या ह्याच्यात असतील, आमचे विनय सेठ असतील, आमचे मंगेश दादा असतील, असे मित्रपरिवार जोडत गेला. आणि हा कळस जो आहे पांडुरंगाचा, म्हणजे श्रद्धा आणि भावना का ठेवतात विठ्ठलावर, हे जिवंत उदाहरण आहे. जर मनातून जर विश्वास ठेवला तर तुमचं प्रत्येक संकट हे विठ्ठला स्वतःवर ओढून घेतो आणि त्याचं सुख जे आहे ते सगळ्या भक्तामध्ये वाटून देतो. हेच ह्या आजपर्यंत मला स्वतःचा अनुभव आहे 2009 पासून. काय मागणी केली आज मागणी केली आहे, आता गृहमंत्र्यांनी सांगितलंय मी पुन्हा वेगळी मागणी केली तर आमच्या घरामध्ये पुन्हा वाद व्हायला नको. त्याच्यामुळं मी त्यांचीच मागणी डबल सांगेल की पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये जो जातीय तेढ निर्माण झालेला आहे, एकामेकात समाजामध्ये जो द्वेष निर्माण झालेला आहे, एकामेकाच्या सुखादुःखामध्ये सुद्धा लोक करीत असताना जो आता भेदभाव करीत आहात, अशा टायमाला घरातील जे ज्येष्ठ मंडळी असतील, पारावर ह्याच्यावर बसणारे जे वयस्कर लोक असतील, त्यांच्यापाशी अनुभवाची शिदोरी आहे, अशा नागरिकांनी समोर येऊन, तरुणांनी सुद्धा त्यांना साथ देऊन आपल्याला हा करवटपणा बाहेर कसा काढून आपल्याला एकोपाने, सुखाने आणि आनंदाने कसं राहता येईल, ह्या गोष्टीसाठी छोट्या काय आपल्या पद्धतीने का व्हायना पण प्रयत्न करायला पाहिजे. आणि नक्कीच ती सकाळ उशीर नाही होणार की ज्या वेळेला सगळेजण आनंदाने राहतील आणि जातीय तेढ मिटून जाईल. एवढंच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. वर्धापन दिवस आहे. आपण गेली 16 वर्ष विठ्ठल रुक्मिणीच्या प्राणप्रतिष्ठेपासून तर आजवरच्या 16 वर्धापन दिवसापर्यंत पूजा पाठ, महाआरती, याचबरोबर फराळाचं आणि दुसऱ्या दिवशी महापंगत, महाप्रसाद असतो. की राजकारणात, समाजकारणात काम करत असताना प्रत्येक स्नेहीजन लग्न समारंभ, वास्तुशांती अशा काही ना काही कारणानिमित्त आम्हाला बोलून आमचं आदरातिथ्य करत असतं. तर ह्या भक्तजनांचं, ह्या मायबापांचं आपल्या हातून कुठेतरी आदरातिथ्य व्हावं, मान सन्मान व्हावा, त्यांनी आपल्या दारामध्ये 2 घास खावीत, हात धुवावा, ह्या संकल्पनेतून गेल्या 16 वर्षापासून विठू माझा लेकरूवाळा संघ भक्तांचा मेळा हा विचाराचा वसा आणि वारसा चालवत हे आम्ही कार्य चालू ठेवत आहे आणि पुढे हे असंच अखंडित चालू राहील. काय मागणी केली? सध्याची जी परिस्थिती आहे, राजकीय, सामाजिक, ह्या बिकट परिस्थितीतून भारत देशानं, आपल्या समाजानं बाहेर पडावं. जाती जो ताणतणाव वाढलेला आहे ते पुन्हा एकदा एकीच्या भावनेनं, अगदी बंधुभावतेच्या भावनेनं सगळा समाज एक संघ बांधला जावा आणि जनचरामध्येच देव बघण्याचं जे पांडुरंग आहे तर हे प्रत्येकाने इस्पित आपल्या मनामध्ये ठेवावं की देव हा कुठे नाही तर देव हा प्रत्येक माणसामध्ये आहे. तर हा एकच पांडुरंगाच्या साकडा आहे की हे सगळं संबंध भारतवासीय म्हणजे जीवसृष्टी सुख, शांती आणि समाधानाचं आयुष्य जगू. मला एक सांगा की तुम्ही एवढं डेकोरेशन केलंय, काय वाटतं किती दिवस लागले तुम्हाला हे करायला? साधारणपणे तर तसं 1 महिना चालू आहे. कशा पद्धतीने तुम्ही तयारी करता? तयारी म्हणजे काय, आमचे सगळे स्नेहीजन, हे आमचे सगळं संभाजीनगर म्हणजे परिवार आहे. आमच्या सगळ्या सासा, सुना, नाती, दिर, भाई सगळे अगदी कामाला लागलेले असतात. जे काम त्याला पडत ते प्रत्येक जण अगदी मनोभावे पांडुरंगाची सेवा आपल्याला घडते ह्या भावनेतून प्रत्येक जण कामाला लागलेला आहे. त्यामुळे याचा सीन भारत आम्हाला बिलकुल नसतो. अगदी साधारणपणे 1 महिनाभरापासून ही तयारी केलेली आहे. ही कुणी एकाने तयारी, हा फक्त अष्टपुत्र परिवार किंवा विधाते परिवारचा कार्यक्रम नाही, तर संबंध विठ्ठल भक्तांचा हा कार्यक्रम आहे, संभाजीनगर परिवारचा कार्यक्रम आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.